केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 86वा स्थापन दिवस 27 जुलै रोजी केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय केंद्रीय राखीव पोलीस दल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक प्राचार्य सी.टी. व्यंकटेश यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेला 85 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी, सर्व सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आणि सांगितलं की केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना झाली 27 जुलै 1939 रोजी नीमच, मध्य प्रदेश येथे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून झाली। स्वातंत्र्यानंतर क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीसचे केंद्रीय राखीव पोलीस दलात रूपांतर करण्यात आले। हा दिवस म्हणजे 27 जुलै हा दरवर्षी सैन्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। केंद्रीय राखीव पोलीस दल देशाच्या सेवेत आणि अंतर्गत सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतं। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली, क्वार्टर गार्ड सलामी घेतली आणि सैनिकी परिषदेचं आयोजन केलं। यानंतर दुपारी 4 वाजता सामूहिक वृक्षारोपण करण्यात आलं व प्रशिक्षणार्थी यांच्यात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली। संस्थेच्या सर्व उपहारगृहात सामूहिक भोजनाचं आयोजन करण्यात आलं। या शुभप्रसंगी संस्थेचे उपमहानिरीक्षक प्राचार्य, मुख्य प्रशिक्षण अधिकारी सी.टी. व्यंकटेश, कमांडंट लीलाधर महाराणिया, डेप्युटी कमांडंट दीपक कुमार, डेप्युटी कमांडंट अरुण कुमार, उपकमांडंट मिगो शहाणेवाज, सहाय्यक कमांडंट हरिशंकर प्रसाद, सहाय्यक कमांडंट वासुदेव सहाय्यक कॉपी MGS रमेश, सहाय्यक आयुक्त मंत्री डॉक्टर निलेश कुमार, सहाय्यक कॉम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर C. संजीवन, वैद्यकीय अधिकारी कंत्राटी, इतर अधीनस्थ अधिकारी, शिपाई, प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।